नमस्कार, आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज नेटवर्क, निर्भीड आवाज, निर्भय पत्रकारिता। नमस्कार, मी अमरदीप दगडे, आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज नेटवर्क। राज्यामध्ये विनाअनुदानित तत्वावरती कार्य करणाऱ्या हजारो शिक्षकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। होय, पुणे शिक्षक विभाग मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आलेले आहे। राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी 27 मार्च 2026 रोजी एक परिपत्रक काढून अनेक काळापासून बंद असलेली विनाअनुदानित तत्वावरून 100% अनुदानित पदावरती बदली प्रक्रिया पुन्हा एकदा चालू केली आहे। आणि विशेष म्हणजे ही प्रक्रिया आता पूर्णतः एका वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने पुढे जाणार आहे। यासाठी दत्तात्रय सावंत यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केलेला होता आणि त्यांच्या सोशल मीडिया चॅनलद्वारे त्यांनी आज ही माहिती आपल्याला दिलेली आहे। नेमकं संस्थेस किंवा स्वतः शिक्षकास या वेबसाईटवरती ऑनलाईन माहिती कशा पद्धतीने भरायची आहे आणि ही माहिती किती स्तरातून पुढे जाईल याची पूर्ण माहिती माजी आमदार सावंत यांनी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। ही माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका आणि शेवटी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार, मी दत्तात्रय अच्युतराव सावंत, पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी। एक महत्त्वाचा विषय महाराष्ट्रातील तमाम शाळांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी एक मेसेज या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे। पाठीमागील महिन्यामध्ये 27 मार्च 2026 ला माननीय आयुक्त शिक्षण यांनी एक पत्रक काढून या राज्यामध्ये जे विनाअनुदानितला फार मोठा काळ सेवा करतायत, जे अंशतः अनुदानितवरती आहेत, त्यांची बदली 100% अनुदानितवरती करण्यासाठीची त्यांनी एक स्वतंत्र सॉफ्टवेअर प्रणाली विकसित केली होती। त्या आशयाचं संदर्भीय पत्र माननीय आयुक्त यांनी काढून सगळीकडे प्रसिद्धीस दिलेलं होतं। त्याच अन्वये जे विनाअनुदानचे बांधव 100% बदलीने अनुदानावरती येणार आहेत त्यांच्यासाठीची जी ऑनलाईन प्रणाली एक आपल्याला वेबसाईट अपेक्षित होती, ती वेबसाईट माननीय संचालक शिक्षण संचालनालय पुणे यांनी ती प्रसिद्ध केलेली आहे। आणि त्या प्रसिद्ध केलेल्या वेबसाईटवरती आपण आपल्या संस्थेने एज्युकेशन पोर्टलवरती जाऊन संबंधित विनाअनुदानितला अथवा अंशतः अनुदानितला असणाऱ्या बांधवाचा संपूर्ण प्रस्ताव माहिती स्वरूपामध्ये त्या ठिकाणी भरायचा आहे। ती माहिती शिक्षणाधिकारी यांच्याकडे ऑनलाईन तपासणीसाठी येत आहे। शिक्षणाधिकारी ऑनलाईन तपासून बरोबर असेल तर ते पुढे उपसंचालक यांच्याकडे फॉरवर्ड करणार आहेत। काही त्रुटी असतील तर ऑनलाईनच संबंधित संस्थेला त्या त्रुट्या कळवल्या जाणार आहेत। ऑनलाईन त्रुटीची पूर्तता झाल्यानंतर ती फाईल उपसंचालक यांच्याकडे जाईल, उपसंचालक यांच्याकडून संचालनालयाकडे जाईल आणि संचालक कार्यालयामध्ये तिच्यावरती निर्णय होऊन मान्यतेसाठी आयुक्त यांच्याकडे त्या वेबसाईटच्या माध्यमातून आपणाला ऑनलाईन स्वरूपामध्येच या ठिकाणी संबंधित असणाऱ्या 100% अनुदानावर ज्यांची बदली होणार आहे त्या बांधवांना ऑर्डर मिळण्यासाठी, मान्यता मिळण्यासाठीची प्रोसेस अधिकृत स्वरूपामध्ये सुरू झालेली आहे। तरी या दिलेल्या सुविधेचा लाभ घेऊन राज्यामधील सर्व जे बदलीसाठी थांबले होते अनुदानितवर येण्यासाठी त्यांनी सगळ्यांनी आता माहिती आपली पटापट भरावी आणि लवकरच आपण 100% अनुदानावरती यावं। धन्यवाद।